आता पुढची बातमी नितीन गडकरींसंदर्भातली आहे। नितीन गडकरी केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्वात कार्यक्षम नेते असा त्यांचा लौकिक आहे। मात्र भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचं नाव नसल्याने उद्धव ठाकरेंनी संधी साधली। रोज भाजपवर याच मुद्द्यावर टीका करताना ठाकरेंनी आता चक्क गडकरींनाच ऑफर दिली आहे। पाहूया। नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची ऑफर। नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो। महाराष्ट्राची धमक दाखवा, उद्धव ठाकरेंचं आव्हान। दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा। भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव नसल्याने उद्धव ठाकरेंनी गडकरींना थेट भाजप सोडण्याचीच ऑफर दिली। नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा। महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही। आज मी नितीन गडकरींना जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी। अजून जाहीरही न झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 2 मार्चलाच पहिली यादी जाहीर केली। त्या पहिल्या यादीत 16 राज्यातल्या उमेदवारांचा समावेश आहे। त्यात महाराष्ट्रातल्या कोणत्याही उमेदवाराचं नाव नाही। मात्र तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी सातत्याने नितीन गडकरींवरून भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली। एका गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटलं की अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय। अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये, पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंहाचं नाव आहे। ही आजची भारतीय जनता पार्टी आहे। मला असं वाटतं की आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेलं आहे। पूर्वी ज्याला आपण जुमला म्हणायचो त्याला आता यांनी गॅरंटी असं नामकरण केलेलं आहे। तर ह्या जुमलेबाज गॅरंटीच्या विरुद्ध जनता मला नाही वाटत पाठी जाईल। नितीन गडकरी हे विकासाला महत्त्व देतात, ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाही। आज आपल्या देशात जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, इतर बाबी। अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर 2024 साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही। ठाकरेंच्या ऑफरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। असं आहे की गडकरी मोठे नेते असले तरी त्यांचा ऑफर त्यांना जर पहिल्या लाईनीमध्ये तिकीट मिळत नाही, त्यांना प्रत्येक वेळेस अडचणीत आणण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे। त्यामुळं ओघाने उद्धव ठाकरेजी म्हणाले असतील की आमच्याकडे यावं, त्याच्यात ते येतीलच आणि आम्ही उमेदवारी देऊच, असा काही विषय त्यामध्ये नसतो। गडकरी साहेब हे या महाराष्ट्राचे नाही देशाचे थोर नेते आहेत। मला वाटतं पार्लमेंटला नाही देशाला अशा मोठ्या नेत्यांची गरज आहे आणि याच्यात कुठली राजकीय भूमिका नाही। कारण का ते विरोधक, ते कधीही विरोधकाला शत्रू समजत नाहीत। ते लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत। त्याच्यामुळे गडकरी साहेबांच्या बद्दल आमच्या आयुष्यात भर हा मान, सन्मान आणि आदरच राहील। उद्धवजी बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही, पण आज उद्धवजी बोललेत ते महाविकास आघाडी आणि इंडियाच्याच वतीचं मत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीत महाराष्ट्रातल्या जागांचा विचार करण्यात आला नव्हता। राज्यातलं महायुतीचं जागा वाटप अजूनही झालेलं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जागा पहिल्या यादीत जाहीर होणार नाहीत हे जवळपास निश्चित होतं। ठाकरेंच्या दाव्याची आता भाजपने खिल्ली उडवली आहे। नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत। गडकरी साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे। संजय राऊतांसारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये। नाही, त्यांच्या आव्हानाला मी प्रति आव्हान देतो, तुम्ही अहंकार सोडा, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, तुम्हाला निवडूनही आणू आणि सन्मान देत तुम्हाला सन्मानाचं पदही बहाल करू। असं आहे। माननीय गडकरीजी यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्षापूर्वी त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य की मी आत्महत्या करेन पण पक्ष कधी सोडणार नाही। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या, असं सांगण्यासारखं आहे। महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल। त्यामुळे मला असं वाटतं की
हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे. नितीन गडकरी आणि शहा मोदी यांचं तितकंसं सख्य नाही अशा चर्चा राजकारणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेकदा रंगल्या. शिवसेना भाजप युतीच्या सुरुवातीच्या काळापासून गडकरी आणि बाळासाहेबांचे सौहार्दाचे संबंध होते. मात्र पहिल्या यादीत 34 मंत्र्यांची नावं असताना गडकरींचं नाव नसणं याचा उपयोग सध्या तरी उद्धव ठाकरे केवळ भाजपवर निशाणा साधण्यासाठी करतायत. निवडणुका तोंडावर आल्याने अशा टीकाही होत राहणार आणि अशा चर्चाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.